बीडमध्ये आज मनोज जरांगेंची इशारा सभा, सभेसाठी जय्यत तयारी, लाखोंच्या संख्येने मराठा बांधव येण्याची शक्यता। मनोज जरांगेंच्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर, शिक्षण विभागाचा निर्णय। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना अटक, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा। सत्तेसाठी अशोक चव्हाण भाजपात येऊ शकतात, खासदार प्रताप चिखलीकर यांच्या दाव्यानं खळबळ। राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येत 4पट वाढ, महिन्याभरात 102 रुग्णांची नोंद, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भल्या सकाळीच केली भिडेवाड्याची पाहणी, पुनर्विकास प्रस्तावांचा घेतला आढावा। नववर्षाचं स्वागत करताना नियम पाळा, दारू पिऊन गाडी चालवल्यास थेट कोठडीची हवा खावी लागणार, मुंबई पोलिसांचा इशारा। नाताळच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती अवजड वाहनांना बंदी, आजपासून सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश नाही। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती रविवारी ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक।